एन स्ट्रायकर्स वर्सेस विलास 11. पुढील सामना दोन्ही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू स्टेजवरती पाठवायचा आहे. सचिन पाटणकर सामना चालू नाही करायचा. दोन्ही संघांचा एक एक्स्ट्रा खेळाडू वरती त्वरित पाठवायचा. त्वरित लाईव्ह टुर्नामेंट आहे. आपण सगळ्यांची नावं अपडेट करत आहोत. इकडे एन स्ट्रायकरचा एक प्लेअर आलेला आहे. विलास 11चा एक प्लेअर मी विनंती करतो की स्टेजवरती यायचं आहे. खूप खूप धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. चला संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे संजय. धन्यवाद संजय सर. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामना करतील महेश भोसले. उत्कृष्टपणे समोरच्या दिशेने टोला चेंडू. कुठे ना कुठे हा झेल झाला असता तर नक्की टाळ्या वाजला असता पूर्ण मैदानामध्ये, परंतु अटेम्प्ट हा चांगला होता. 2 धावा पूर्ण झाले. दिशेने पूर्ण होईल का नाही. उत्कृष्ट अशी बॉलिंग लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. पहिला चेंडू पासून स्पॉट ऑन डिलिव्हरी टाकलेली आहे ती संजय सर यांनी. पुढील चेंडू उत्कृष्ट असा उसळी घेणारा चेंडू. चेंडू हवेत आहे. झेल होईल का आणि हा झेल बाद. थ्रो टाकलाय का टाकलाय मला माहिती नाही. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. फलंदाज बादच आहे, परंतु थ्रो का टाकला याचं आम्हाला अजून सूत्र कळलं नाही. थ्रो टाकण्यामागे काय काय होतं. एक्साइटमेंट होती. झेल मी घेतलाय. थोडासा डायसी होता झेल. नक्की वरती येणं आणि ती कॅच घेणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे या मैदानामध्ये. आणि उत्कृष्ट अशी कॅच. आणि संजय सरांना पाहिलं तर उत्कृष्ट लाईन आणि लेंथ आणि पहिला विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत विलास 11 साठी ते संजय. दुसरा बॅट्समॅन येत आहे तो सोनू. खास लवलेन ते बेस्टी कॉलनी हा सफर त्यांनी पूर्ण केलेला आहे आज. आपण पाहतो सोनू. सोनू तुला मालावर भरोसा नाही काय सोनू. तर कुठे ना कुठे पहिला धक्का भेटला एन स्ट्रायकर्स यांना आपण पाहतोय. तर विलास 11 यांची उत्कृष्ट अशी स्टार्ट आणि उत्कृष्ट अशी लाईन आणि लेंथ संजय सर यांची. पुढील चेंडू सामना करेल सोनू. उत्कृष्ट दिशेने मारलेला चेंडू. 2चा कॉल दिला सोनूने. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का. येस दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का मला पाहायचंय. तिसरी धाव पूर्ण. थ्रो चांगला नव्हता. तर कोणीकडे थ्रो चांगला असला असता नक्कीच ही विकेट भेटली असती, परंतु 3 धावा संघाच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती क्रिस. लोअर फुल टच चांगला चेंडू हाताला होता. एकदा पूर्ण झाले. दुसरी धाव पूर्ण होईल का. दुसरी धाव होईल का पूर्ण. विकेट सुटलाय आणि 2 धाव पूर्ण. क्रिस शिंदे क्रिक युरोज वर स्कोर अपडेट करताय तर कृपा करून स्टेजवर या. खूप खूप धन्यवाद. 4 चेंडू आणि 6 धावा. 7 धावा. परत एकदा ओ ब्लॉकच्या दिशेने गाऊन चेंडू नाही पोहोचलाय सीमारेषापर्यंत. एकदा पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का. बॅकअप चांगला आहे. थ्रो पण यावेळी चांगला आलेला आहे. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती ओव्हर झालेली आहे. 8 धावा झालेल्या आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 8 रन्स ऑन दी स्कोर. 6 झालेले आणि हे 2 8 झालेत. 9 झाला. एक 3चा मारला. बरोबर. चुकीची दुरुस्ती. काटे यांनी आम्हाला प्रॉपर स्कोर मोजून दिलेला आहे. एक फटका 3 धावांचा आला आणि बाकी सगळे 2 धावांचे आले. त्यामुळे धाव संख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आर एन स्ट्रायकर्स. दादाचं नाव काय. हॅरी. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे ते हॅरी. महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखी त्यांची हेअरस्टाईल आपण पाहतोय हॅरी दादा यांची. पण नक्कीच त्यांचा फेस कट सुद्धा MS धोनीला थोडासा मॅच करतो आपण पाहतोय हॅरी दा. आणि फिल्डिंग आहे थोडासा बदल.
विलास 11 यांच्याकडून पहिला ओव्हर थोडीशी किफायती होती, थोडीशी महागडी मॉडरेट ओव्हर आपण याला नाव देऊया. नक्की 9 धावा आल्या. संघाचे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हॅरी आणि हा स्क्वेअर मारा व्हाईट बॉलने स्टार्ट केलेला आहे हॅरी यांनी. उत्कृष्ट अशी विकेट किपिंग पाहतोय आपण, चांगला गॅदर करून थ्रो केलेला आहे. धाव फलक एकने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 10 धावा. 10 रन्स साठी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ अ विकेट. पुढील चेंडू हॅरी आणि हा प्लेट केलेला ग्लान्स केला. रनआउट होईल का? नितीन सर थोडेसे स्वतःला सावरतेने बॉल अडवलेला आहे आणि हॅरी यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे चेंडू. धाव फलक एकने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. विकी चोरगे यांच्याकडे अनुभव आहे, मैदानाचा अनुभव. फेकून दिला चेंडू. कॅच मात्र ही कॅच सुद्धा झालेली असेल तर नक्कीच मार झाले असे. एकदा पुन्हा झाले, दुसरीदा पुन्हा होईल का? नाही. बॅकअप चांगला होता तिकडे, उत्कृष्ट असा बॅकअप. एकच रन येईल आणि धाव फलक एकने पुढे जाईल. धाव संख्या येईल 12 धावा. तर कुठे ना कुठे मोठे फटके येणे गरजेचं आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते विलास 11 यांच्याकडून. पुढील चेंडू हॅरी यांचा. कट केलेला चेंडू मला वाटतं जाईल डिक्लेअर झोन मध्ये. येस, इट्स अ 1D. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धाव फलक एकने पुढे जाईल. धाव संख्या होईल ती 3 चेंडू 13 धावा. तर पहिला वाईट टाकल्यानंतर कुठे ना कुठे लाईन आणि लेन सापडलेली होती हॅरी यांना. उत्कृष्ट असं षटक हाताळत आहेत ते. धाव संख्या झाली 13 धावा. 3 चेंडू नंतर 2 चेंडू शेवटचे बाकी या षटकामधील. उत्कृष्ट समोरच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू जाईल तिसरा माळ्याला अडवतोय. 15 शॉट. एकदा पूर्ण झाले, दुसरा धाव सुद्धा पूर्ण झाले, तिसरा पूर्ण होईल का? रोहन यांच्या हातात चेंडू. ज्या रोहनने पहिल्या ओव्हर मध्ये उत्कृष्ट असा झेल घेतला त्याच्या हातात चेंडू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपण पाहतोय विलास 11 यांच्याकडून. तर कुठे ना कुठे तेही दाखवून देत की आम्ही या ग्राउंड मधून खेळून गेलेलो आहे. तेवढीच चोरशीची फिल्डिंग आणि तेवढं उत्कृष्ट खेळ दाखवला जातो विलास 11 यांच्याकडून. पुढील चेंडू हॅरी यांचा. शेवटचा चेंडू. चेंडू आहे हवेत. ट्रीला होतोय ग्लान्स. एक धाव होते पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? 4थी धाव घेण्याची आणि फलंदाज बाद. तर कुठे ना कुठे ही धाव घेण्याची गरजच नव्हती मला वाटतंय. एन स्ट्रायकर यांनी केलेली घाई आणि फलंदाज होते बाद. स्कोरर लिहून घ्यायचे 1+ विकेट. ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होईल ती 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 1+ विकेट आहे. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 2 overs. लॉस ऑफ 2 विकेट्स. तसेच या मंडळाचे आधारस्तंभ किरण गाडवे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम किरण गाडवे. हा पुढचा बॅट्समन प्रमोद. त्यांनी आत्ताच मला सांगितलेलं आहे. प्रमोद जर्सी नंबर 26. वंश किरण सोबत आलेले त्यांचे सुपुत्र वंश. वंश एकदा हात दाखवायचा आहे. हाय वंश. हाय हाय वंश. हाय. व्हेरी गुड. तर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामनाकडे सोनू. कट करायचा प्रयत्न. एकदा रनआउट होईल का? नाही. तर कुठे ना कुठे जोरात थ्रो टाकला असता तर नक्कीच धावचीत झाले असते. प्रमोद जर्सी नंबर 26. धाव फलक एकने पुढे सरकेल. धाव संख्या होईल ती 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. दक्ष. तर स्लिप मध्ये आपण पाहतोय नन्ना मुन्ना जादूगर दक्ष. फुल टच चेंडू प्रमोद यांनी भिरकवलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? दक्ष वाजवते टाळ्या. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव होईल का पूर्ण? सोनू धावतोय. 3 धाव पूर्ण. 4थी होईल का? प्रमोद 4थी होईल का? प्रमोद धावतोय. सोनू सुद्धा धावतोय परंतु होईल का? नाही. बॅकअप चांगला होता. त्यांचं नाव सॉरी संगीता
एका पेपरवर लिहून ठेव ना म्हणजे आपल्याला तिकडे काय तिकडे जाऊ वाचायला किती आले 2 बॉल 20 2 चेंडू 20 धावा. इकडे लिहून ठेव लिहून ठेव सागर एक पेपर फाडून घे त्याच्यावर लिह मागच्या पेजवर लिह कुठे लिह 2 चेंडू 20. सागर सामनाकडे सोनू पुढील चेंडू. आपटलेला चेंडू चाललाय मागे 1+ मिळेल का नाही. पंच आमच्याकडे वळत आहेत तर काहीसा स्वतःचा पायाजवळचा हा आपल्याला आपटलेला चेंडू होता तो ट्रॅव्हल होता 1 बाउन्सवर कीपर यांच्याकडे. आणि दक्ष कुठे ना कुठे आता दिसत नाही मला. दक्ष आहे दक्ष उभा आहे. दक्ष यांनी हात दाखवलेला आहे. स्लिप मध्ये आपण पाहतोय दक्ष यांना चांगली फिल्डिंग करताना. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या येते 21 धावा. पुढील चेंडू सागर यांचा फेकून दिलाय ओ ब्लॉकच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का. पत्रावर चेंडू 2 धाव पूर्ण झाले. तिसरी धाव पूर्ण होईल का. तिसरी धाव पूर्ण होईल का. तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. 3 धावा पूर्ण. धावफलक 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 2 बॉल बाकी या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. तर कुठे कुठे मागणं षटक म्हणावं लागेल. थोडस 3 धावांचे फटके. अजून 2 बॉल आहेत ना अजून 2 बॉल बाकी आहेत अजूनही या ओव्हर मध्ये. तुझ्या फिल्डिंग मध्ये बदल आपण पाहतोय विलास 11 यांच्याकडून. आणि स्लिप मध्ये आपण पाहतोय दक्ष फिल्डिंग करताना. दक्ष आपण पाहतोय फिल्डिंग करताना स्लिप मध्ये सतर्क. तर चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. सामना थोडी चालू करायचा. अजूनही खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 3-24 ना 3-24 जोरात मारायचा प्रयत्न परंतु एक सिंगल एक छोटी धाव येईल का. थ्रो चांगला टाकलेला आहे आणि फलंदाज बाद. धावत प्रमोद जर्सी नंबर 26 झालेले आहेत धावत. दक्ष सोनावणे यांचा फोन कोणाकडे असेल तर तो स्टेजवर आणून द्यायचा आहे. आणि हा रनआउट झालेला आहे आणि त्यामुळे धावसंख्या स्थिर राहील ती 24 रन्स. लास्ट बॉल. तिसरी ओव्हर चालू आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. शेवटचा चेंडू बाकी या षटकातला. बॅटिंगला येतो तो शुभम काटे. शेवटचा चेंडू कट करायचा परंतु चेंडू जातो निर्धाव. सचिन पाटणकर बोलतात ओव्हर. धावसंख्या स्थिर राहते 24 वर. शेवटची ओव्हर कोण टाकेल. किरण. यस आम्हाला कळवण्यात येत आहे शेवटची ओव्हर किरण हे हाताळणार आहेत. किरण जर्सी नंबर 1 फॉर विलास 11 राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या झाली 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ आय गेस 2 to 3 विकेट्स. लास्ट ओव्हर किरण 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सामना करतील शुभम काटे. गरमी वाढली रे. शुभम काटे ऑन स्ट्राइक. शेवटचा षटक. पहिला चेंडू सामना करतील शुभम काटे. उत्कृष्ट कॅच होती. नितीन सर यांचा चांगला ट्राय परंतु एकदा पूर्ण झाले. दुसरीदा पूर्ण होईल का नाही. उत्कृष्ट देवाभाऊ यांची उत्कृष्ट फिल्डिंग तिकडे आपण पाहतोय. पण नक्कीच देवाभाऊ यांची बॅटिंग आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये मला वाटतं ते ओपनिंगलाच येतील. बॅटिंग बघायला आपल्याला सर्वांनाच मिळेल. तर चांगला चेंडू हाताळला होता तो. किरण यांचा दुसरा चेंडू सामना सोनू. समोर मारला होता चेंडू परंतु चाललाय मागे. दक्ष आहे चेंडू मागे. एकच धाव पूर्ण. धावफलक 1 ने पुढे झाली. दुसरी धाव धावतो सोनू नाही. सोनू म्हणते मला स्ट्राईक द्या. काटे बोलते थांब तिकडे खाली. खूप बॅटिंग केले तुम्ही. खूप बॅटिंग केले. उत्कृष्ट चेंडू ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण झालेले आहे. नितीन सर चेंडू मागे. दुसरी धाव पूर्ण होईल का मला पाहायचंय. दुसरी धाव काटे धावतोय आणि 2 धाव पूर्ण. तिसरी धाव होईल का. सोनू धाव होईल का. स्ट्राईक घेईल का. सोनू स्ट्राईक घ्यायला चाललाय. नितीन सर यांचा आता चेंडू 2 धावांवर समाधान.
3 चेंडू 28 धावा. 28 रन ऑन दी स्कोर बोर्ड. 28 सरांना स्कोरबोर्ड दाखव. 28 रन. हे सरांना स्कोरबोर्ड दाखव. उत्कृष्ट शॉट. परत एकदा ब्लॉक होईल. किरण यांची उत्कृष्ट बॉलिंग एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव धांगरदींना नाही. हे स्कोरबोर्ड दाखव सरांना. 4 चेंडू 29 धावा. शेवटचा चेंडू. हे क्रिक युरोज वर पण अपडेट करतोय ना. हा व्हेरी गुड. शेवटचा चेंडू 29 झालाय. तर कुठेतरी सायकोलॉजिकल फिगर असेल तर 30च्या पुढे गेला तर शेवटचा चेंडू किरण यांचा. रिवर्स रिवर्स काढलेला पीटर अजून बार एकदा पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का? शेवटचा चेंडू आहे. काटे धावतोय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव पूर्ण होईल का? थ्रो टाकलेला आहे. सोनू धावतोय. चौथी होईल का? देवा चेंडू मागे. चांगलं कव्हर. धांगरदींना गोंधळ उडालेला आहे शेवटच्या चेंडूवरून. नक्कीच म्हणावं लागेल. आणि 3 धावा आलेल्या आहेत. या 3 धावांमुळे धाव फलक जाऊन पोहोचेल ते 32 धावांवर. आणि 33 धावांचं लक्ष असेल ते विलास 11 यांना. 33 रन्स to be chased down to win this match for Vilas 11. जुना बॉल घ्यायचा आहे. जुना चेंडू. 33 धावांचं भलं मोठं लक्ष आहे ते विलास 11 यांना. एन स्ट्रायकर्स यांना 33 धावा वाचवायला लागतील. चला एक पिशवी घे ना. एक पिशवी घे. जम्बो पिशवी. त्या जम्बो पिशवी किंवा एक बॉक्स घेतो काय असेल अशी पिशवी घे किंवा त्याच्यात सगळे प्लेट्स टाक. टी शर्टची पिशवी असेल हा त्याच्यात भर भर सगळं भर. ए लहान मुलांनो ह्याच्यात भरा सगळं. डेव्हिन आपण पाहतोय भाड्याचा गॉगल घेऊन आणि आपल्या मेहनतीची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन फोटो काढताना. डेव्हिन की जेवेन? यस जेवेन. डेव्हिन की जेवेन? नो जेवेन. चला आपले बेस्ट बॉयचे सगळे प्लेयर त्वरित जमा व्हायचं आहे. खारगंगा वडा येथे आज बेस्ट बॉयज खेळणार आहे. जर कोण इच्छुक असतील प्लेयर तर त्यांनी नक्कीच खारगंगाला बेस्ट बॉयज यांना भेट द्यायची आहे. बदोनी आपण पाहतोय मॅच बघताना स्वतःची बॉलिंग. तर नक्कीच टुर्नामेंट झाल्यानंतर नक्कीच इंडिया वर्सेस पाकिस्तानचा सामना आज खेळण्यात येणार आहे. सगळे जगप्रसिद्ध हा होणारा सामना इंडिया वर्सेस पाकिस्तान होणार आहे तो कोलंबो मध्ये. आणि नक्कीच इंडिया पाकिस्तानला हरवेल सालवाद प्रमाणे याही वर्षी अशी विनंती करतो. नक्कीच हरवेल. एच डी इव्हेंटचे सर्व किरण सोनावणे यांचं आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट अशी बॉलिंग हाताळल्यानंतर सगळी व्यवस्था बरोबर झाली की नाही ते पाहताना ग्राउंडची निहारणी करताना आपण पाहतोय किरण सोनावणे यांना. एच डी इव्हेंट्सचे सर्व तर नक्कीच कोणाला कुठल्या डेकोरेटरची ऑर्डर असेल तर नक्कीच किरण सोनावणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर उत्कृष्ट असं बर्थडे डेकोरेशनचा त्यांच्या शॉप आणि इव्हेंट्स हँडल करायचा त्यांचा जो ग्रुप आहे नक्कीच त्यांना भेट द्यावी. VMM चषक यांचं नाव सांगितलं तर नक्कीच ते तुम्हाला 10% डिस्काउंट देतील. आणि पी ब्लॉक ओ ब्लॉकचं सांगितलं तर हॅलो योगेश शिंदे. मॅच कसा होणार? हॅलो बॅटिंगला कोण येत आहे? ते दाखव. काय दाखव? एक मिनिट दाखव ना. काय झालं? कशाला ते सांग. दाखव ना जॉन्सन.
हॅलो 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 हॅलो. 20 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. विलास मित्र जाऊ दे, नको दे, तूच बोल. हॅलो. हॅलो 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 हॅलो. विलास 11चा स्कोर आहे 32. एन स्ट्रायकर्सला पाहिजे 33 रन्स टू विन. विलास 11ला 33. 33 रनांची गरज. आपण इथे बसते इथे काय विचार पाहुणे येत आता इथे बसायला. विलास 11चे बॅट्समन विनोद आणि देव. ए ऐक ना, चला बोल. बॅट्समन देवा आणि विनोद येत आहे. बघू आता काय स्ट्राईकला कोण आहे काय त्या बाजूला. विलास 11 विनिंग 33. आपला चाललंय तू मॅच खेळायला चाललंय ना. ऋषभ माईकशी संकल्प. ऋषभ बघितलं तो बघतोय तो तुला सांग. अच्छा, आपल्या बाजूला तो ऋषभ आहे, त्याला सांग. पाचव्या माळ्यावरून खाली येणार आहे फक्त बिर्याणी. ए किरण ये ना, बोल ना. आता कर ना, आता कोण नाही करत आहे. फलंदाजीसाठी आलेले सर्वोत्कृष्ट फलंदाज स्ट्राईक करतायत विनोद आणि नॉन स्ट्राईकला देवा. बघूया संघासाठी कशी कामगिरी करतायत. तसेच गोलंदाजीसाठी सज्ज शुभम काटे. 33 टार्गेट सेकंड इनिंग आहे. सामन्याची दुसरी इनिंग 33 रनांचं लक्ष. अतिरिक्त धाव संघासाठी वाईटच्या स्वरूपात पहिला चेंडू. पंचाचा निर्णय येतोय अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेसोबत संघाचं खातं उघडत आहे. फलंदाज सज्ज. खूपच सुंदर असा चेंडू, खूपच सुंदर असा चेंडू बॅट मध्ये कनेक्ट करता करता बॉटम एज घेऊन चेंडू पुढे गेलेला आहे. एक धाव संघासाठी. खात्यामध्ये जोडत जमतंय ना. पुढील चेंडूसाठी सज्ज फलंदाज. खूपच सुंदर असा फटका, खूपच छान असा फटका. बघूया किती रन मिळतात या सुंदरशा फटक्यावर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावी पूर्ण झालेली आहे संघासाठी.
या चेंडूतनं आलेले 2 धावा. हॅलो हॅलो.
हॅलो 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 18 रन झाले आहेत 18. 18 18 18 हॅलो 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 एंड स्ट्रायकर्स हे हॅलो 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 एंड स्ट्रायकर्स 15 रनांनी जितले आहेत.